मित्रांनो, शालिनी भक्तिसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान हे पण माझंच चॅनल आहे। तर आतापर्यंत आपण 9 अध्याय श्री शिवलीलामृत कथासार यांचे ऐकून चुकलो आहोत। आज 10वी कथा आपण ऐकणार आहोत। तर रोज ह्या अध्यायांचे पारायण करा। काही जणांच्या कमेंट्स येतात की ताई पारायण म्हणजे काय? पारायण म्हणजे संपूर्ण 14 अध्याय ऐकले म्हणजे एक पारायण होतं आणि एक इच्छा आपली कुठली पण पूर्ण होते। तुम्ही इच्छा बोलून जर कथा श्रवण करत असणार तर नक्की पूर्ण होते। जेव्हा पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर एक पाण्याची बाटली, 2 अगरबत्त्या, तेलाचा दिवा, तुपाचा दिवा नक्की लावा। जर बाहेर कुठं असतील तर काही हरकत नाही। या बेडरूममध्ये तुम्ही कुठं ऐकत असणार तर फक्त बाटली पाण्याची भरा आणि कथेला सुरुवात करा, तरी पण चालेल। ते पाणी घरात शिंपडा, आजारी व्यक्तीला द्या। 7 दिवसात संपूर्ण आजार बरा होतो। ज्या मुलांना बुद्धी ज्ञान प्राप्ती पाहिजे त्यांनी पण हे पाणी प्या आणि घरात सर्वांनी पण पिलं तरी हे शिवाचे अमृत आहे। या पाण्याने चांगलंच होतं। काही बिमारी असेल, रोग असेल तो सुद्धा नाहीसा होतो। एवढं या कथांमध्ये पावर आहे, ताकद आहे। तर आता आपण शारदेची कथेला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, म्हणजे शेअर करण्याचे पुण्य तुम्हालाच लागेल। एक कमेंट्स करून माझा आत्मविश्वास नक्की वाढवा। श्री गणेशाय नमो नमः। श्री शिवलीलामृत कथासार यामधली शारदेची कथा अध्याय 10वा आहे। खूप छान कथा आहे ही। श्री गणेशाय नमो नमः। हे शंकरा, नीळकंठा, कर्पूर गौरा, 9व्या अध्यायाच्या शेवटी तू शबराला उद्धारलेस। आता पुढील कथा सांगतो ती ऐका। फार वर्षापूर्वी देवव्रत नावाचा एक ब्राह्मण अनर्थ देशात राहत होता। तो अतिशय विद्वान होता। त्याला शारदा नावाची एक अतिशय लावण्यवती कन्या होती आणि ती उपवर झाल्यावर 12व्या वर्षी देवरथाने तिचा विवाह केला। वरही शारदेला साजेसा, गुणसंपन्न, वेदसंपन्न, तरुण आणि भरपूर श्रीमंत असा होता। राजसभेत त्याला खूप मोठा मान होता। लग्न झाल्यावर काही दिवस तो आपल्या सासरवाडीला होता। असाच एक दिवस संध्याकाळी नित्याप्रमाणे स्नान संध्या करण्यासाठी तो नगरी जवळील नदीवर गेला। परत येताना पुष्कळ अंधार झाला। अंधारातून येता येता रस्त्यातच त्याला पायाला एक विषारी साप चावला आणि शारदेचा पती तत्क्षणी रस्त्यातच मरण पावला। कोणीतरी ही बातमी गावात येऊन सांगितली। शारदा आपल्या माता पित्यांसह धावतच पतीला पाहण्यासाठी निघाली। तेथे गेल्यावर पती गतप्राण झालेला पाहून तिने अपार शोक आरंभला। मी आता माझे मनोगत कुणाला बरे सांगू? माझे सारे जीवन पार जळून गेले, माझे भांडार लुटले गेले, अशी ती शोक करताना म्हणत होती। तेथे जमलेल्या लोकांच्या डोळ्यातूनही दुःखाश्रू वाहू लागले। पण देवगती पुढे कोण काय करणार? जावयाचे तर सर्व उत्तर कार्य करून देवव्रत ब्राह्मण शारदेसह आपल्या घरी परत आला। असे बरेच दिवस उलटून गेले। एके दिवशी काय झाले, घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी बसली होती। त्यावेळी नैद्रू नावाच्या एक तपस्वी वृद्ध ऋषी शारदेचे घरी आले। नैद्रू ऋषी दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते। त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर त्यांना बसवले। ऋषीच्या यथायोग्य तो आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला। तेव्हा तुझे सौभाग्य सतत वाढो आणि अतिशय विद्वान असा पुत्र तुला हो, असा आशीर्वाद त्या वृद्ध आंधळ्या तपस्वीने शारदेला दिला। तो आशीर्वाद ऐकून शारदा खिन्नपणे हसली आणि लगेच तिचे डोळे पाण्याने भरून गेले। नंतर ती त्या ऋषींना म्हणाली, महाराज, मी तर विधवा आहे, आपण दिलेला आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही। त्याबरोबर नैद्रू ऋषी तिला म्हणाले, माझ्या तोंडून ज्या शब्दाचा एकदा उच्चार झाला ते शब्द खरे व्हायलाच हवे। माझे आतापर्यंतचे तपसामर्थ्य फार मोठे आहे। मी माझे उच्चारलेले शब्द खरे करून दाखवे। असे बोलू चालून असताना शारदेचे आई वडील भाऊ हे बाहेर गेलेले सर्व घरी परत आले। त्यांना सर्व हकीकत कळली। असे अघटित कसे काय घडेल? शारदेच्या वडिलांनीही आपल्या मनातील शंका प्रतिष्ठित केली। तेव्हा ते वृद्ध नैद्रू तपस्वी त्यांना म्हणाले, ऋषींचा आशीर्वाद हा मनापासून दिलेला असतो, म्हणून तो पवित्र असतो। तो क्षणात एखाद्या रंकाला राजा बनवतो किंवा शाप देऊन एखाद्याच्या सर्व कुळाचा संहार करू शकतो। पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापेने सर्व यादव कुळ नष्ट झाले होते। तसेच नहुष राजा सर्प झाला होता। त्याचप्रमाणे शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणीने शापवाणीने सागरात बुडवली होती। अगदी देवादिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांना सुद्धा ब्राह्मणाच्या शापाचे नेहमी भय वाटत असे। फार पूर्वी परीक्षित राजा शापामुळे भस्म झाला होता। कोपिष्ट जमदग्नी ऋषींनी
आपल्या 4 पुत्रांचे आपल्या आज्ञा न ऐकल्याच अपराधावरून जाळून भस्म केले होते. विप्रशापामुळेच पांडुराजाला त्याच्याशी विवाह केलेल्या सुंदर स्त्रिया असून उपभोग घेता येत नव्हता. नारदाच्या शापाने प्रत्यक्ष कुबेरपुत्र सुद्धा झाडे बनली होती. 8,000 प्रचंड स्वरूपात असलेल्या सागरांना आग लागली होती. कृष्णासहित श्रेष्ठ अशा सर्व यादव कुळाचा एका ब्राह्मणाच्या शापेनेच नाश झाला होता. नृगराजा सुद्धा अशा शापाने यकशित सरडा बनला होता. अत्री नंदिनीला अनिवार्य असा क्षयरोग लागला. सूर्याच्या पुत्राचा दासीपुत्र झाला. हे सर्व ऋषीच्या आणि ब्राह्मणाच्या शापेमुळेच झाले. हे ब्राह्मण मनात आणले तर पाषाणाचे देव करू शकतात किंवा रंकाचा राव करू शकतात. मंत्राक्षता टाकून कोरड्या लाकडावर नवीन पालवी फोडण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले असते. हे ब्रह्मांड सुद्धा मोडून पुन्हा नव्याने घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणात खरोखरीच असते. तेव्हा माझे शब्द असे फुकट जाणार नाही तर पण ते खरे होणारच. तेव्हा आता मी सांगतो तसे करा. मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरी कित्येक दिवस ठेवला. शारदेला उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगून त्या व्रताचे सर्व विधान सहित करून सांगितले आणि षडाक्षर मंत्र तिला सांगितला. विधियुक्त त्या मंत्राचा जप रोजच्या रोज करण्याची आज्ञा दिली. नंतर शारदेच्या अंगणात एक मठ बांधून नैद्रू ऋषी तेथे राहू लागले. एक मठ बांधला. त्या ऋषींनी तेथेच राहू लागले शारदेजवळ. एके दिवशी शारदेने ऋषींना विचारले, हे ऋषीवर, आपण हे सर्व सांगितलं, पण हे व्रत कधी आरंभ करू, किती दिवस करू, कसे करू? त्यांनी सांगितले, हे शारदे, मी सांगितलेल्या व्रताचा आरंभ चैत्र मास किंवा मार्गशीर्ष मासात शुद्ध पक्षात करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी शुभ मुहूर्त पाहून उमामहेश्वराची पूजा करावी. असे संबंध वर्षभर व्रत आचरावे. गुरुवचनाप्रमाणे शारदेने उमामहेश्वराची विधिवत यथासांग स्थापना केली. आपल्या घराजवळ 4 खांब रोवून शिवमंदिर तयार केले. त्याच्यावर पांढरे छत बांधले. त्या खांबांना फळा फुलांनी उत्तम प्रकारे सजवले. मंदिराच्या आणि घराच्या समोर रांगोळ्या घातल्या. पांढऱ्या रंगाची उत्तम अशी सुवासिक फुले आणली. तांदळावर घटाची स्थापना केली. उमामहेश्वराच्या सोन्याची मूर्ती तयार केली आणि त्या मंदिरामध्ये त्यांची प्राण प्रतिष्ठा केली. मग अतिशय नम्र भक्तिभावाने षोडोपचारे त्यांची पूजा सुरू केली. ब्राह्मण सवाशन बोलवून घेऊन त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले. कोठेही चालू असलेले पुराण कीर्तन शारदा मोठ्या आवडीने ऐकत असे. ती सदा सर्व काळ शिवनामाचा जप करीत जागरण करीत असे. आपल्या गुरुवर तिचा अढळ असा विश्वास होता. कोटी सूर्यासारखा संपूर्णपणे प्रखर तेजस्वी आणि तिने पूजेची संपूर्ण तयारी केली होती. तेजस्वी असलेल्या कर्पूर गौरम शुभ्र वस्त्र धारण केलेल्या आणि उत्तमोत्तम असे दागिने ल्याला आपल्याला जटाभारात प्रत्यक्ष पावन अशी गंगा धारण केलेल्या सर्पाचे अलंकार गळ्यामध्ये घातलेले चंद्राची कोर सतत आपल्या कपाळावर मिरवत असलेल्या सर्व अंगाला भस्म चर्चिऱ्यामुळे संपूर्णपणे पांढरा शुभ्र नेत्र असलेल्या पाचूपेक्षाही तेजस्वी असा निळा कंठ असलेल्या हातात अनेकानेक आयुध घेतलेला त्रिशूळ, कपाळ आणि डमरू हातात घेतलेल्या पाशुपात अश्रात हातात धरलेला शुभ अशा सिंहासनावर शुभ्र कातडे आपल्या अंगाभोवती गुंडाळून नाना तेजस्वी प्रकाराने रत्नांनी झळीत असलेले सांब सदाशिव शारदा सारखी आपल्या नजरेसमोर आणीत होती. ती मनातून शंकराचे चिंतन करीत होती. तिच्या नजरेसमोर बर्फाची शुभ्र असा कैलास पर्वत, त्यावर कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय घातलेल्या दिव्य मंडप, ऐराताहून सुद्धा मोठा आणि अगदी पांढरा शुभ्र असणारा नंदी, तसेच शेष आणि तक्षक नाग, कानात रत्नखचित कुंडले घातलेला भवानीचा प्रिय पती अगदी साकार होऊन उभा राहिला होता. आपल्या महान तपस्वी अशा गुरुकृपेमुळे शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले होते. अतिशय सुंदर दिसणारी, तारुण्याने अगदी मुमुसलेली, नानाविध सुवासिक आणि नानाविध रंगाच्या फुलाच्या माळा घातलेली, भुजंगासारखे अतिशय लांब आणि काळेभोर केस असलेली, सुडोल तेजस्वी बांधा असलेली, बघणाऱ्यांचे डोळे दिपून जावेत अशी तेजस्वी दिसणारी पार्वती शारदेच्या मनक्षपुढे दिसत होती. आणि शारदेचे हे असे वर्णन ऐकून ऋषीसुद्धा हे झाले, कारण की जो कोणी शारदेचे वर्णन ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि तो पण खूप रूपवान होतो. स्त्री असो की पुरुष असो, शारदेचे रूपवर्णन ऐकल्याने जवान आणि सुंदरच राहील असे सांगितले. आणि आजपर्यंत आम्ही ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले होते त्या स्त्रिया पार्वतीच्या केवळ पायाच्या नखाचेही सर येईल अशा सौंदर्यवती नव्हत्या. पार्वतीच्या अंगाचा असलेला सुवास ब्रह्मांड फोडून वर येत होता. जेथे जेथे तिची पावले पडत होती सुंदर लाल रंगाची कमळे उगत होती. तिच्या
दाताचे तेज पाहून रत्ने सुद्धा खड्यांसारखे तुच्छ बनवत होते. या ब्रह्मांडाला तिच्यासारखे सुंदर स्वरूप दुसरे कशाचेही दिसत नव्हते. सूर्य चंद्राचे सारखे सारखे तेज ओतून त्यापासून त्याने तिला बनवले आहे असे पाहणाऱ्याला वाटत होते. तिचे दोन्ही होठ लाल लाल दिसत होते. नेत्राचे तेज त्या पाणीदार मोत्यांवर पडले की मोती अगदी लाल गुंजेसारखा दिसू लागत आणि जगन्माता पार्वतीने हास्य केले की ते पुन्हा पांढरे शुभ्र दिसत होते. शुभ्र हंस एकाजवळ एक असे ओळीने बसावेत किंवा तसे पार्वती मातेचे दात अतिशय सुंदर दिसत होते. दात पांढरे शुभ्र होते, परंतु तिच्या अंधाराचा लाल रंग त्याच्यावर पडला की ते क्षणभर अगदी डाळिंबाचे लाल लाल दाण्यासारखे शोभून दिसत होते. गळ्यातील मोत्यांचे हार इंद्रनीळ मण्यांसारखे प्रचंड असे तेजस्वी होते. कमंडलूसारखे मोठे घाटदार आणि तेजस्वी सुडोल आणि भरदार असे स्तनयुगल मोठे सुंदर आणि आकर्षक दिसत होते. गजानन आणि कार्तिक स्वामी यांना दोघांनाही या स्तनातले अवीट गोडीचे अमृत प्राशन करायला मिळाले होते. जणू काही प्रलय काळातील वीज गाळून तिचे वस्त्र देवीसाठी नेसण्यास बनवले असे वाटत होते. पांढरे शुभ्र मोती लावलेली ही चोळी अतिशय चमचम करीत होती. तिच्या दोन्ही हातात अलंकार जळजळीत होते. अशा तऱ्हेने अनेक वेश धारण करून करणारी, आपल्या भक्तांवर कृपा करणारी, या जगताची आदी माया जगदंबा, आदी पुरुषाचे ज्ञान, ब्रह्मांडाचे जडणघडण करणारी अशी ती पार्वती माता फारच सुंदर आणि शोभून दिसत होती. कृतिका नक्षत्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी असे अलंकार तिने आपल्या कानात घातले होते. अरुणोदय आणि संध्यासमयीच्या आकाशात पसरणारी लाली कमी दिसावी इतके सुंदर कुंकू तिने आपल्या कपाळावर लेखले होते. विश्वप्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून प्रत्यक्ष भगवान शंकर निर्गुण बनले होते. तरी सुद्धा पार्वतीचे सौभाग्य फार फार मोठे होते. तिने 2 वेळा शंकराशी विवाह केला होता. विडा खाऊन लाल चुटूक शोभणाऱ्या सुंदर दिसणाऱ्या तिच्या वंदनचंद्राचे वर्णन करताना कवी फार थकले होते. प्रयाग तीर्थात ज्याप्रमाणे नद्यांचा त्रिवेणी संगम झाला आहे त्याचप्रमाणे 3 पेड्यांची आंब्याची वेणी शोभून होती. मोगऱ्याच्या कळ्याचे शुभ्र हार गुंफून त्यांच्यामध्ये लाल रंगाची फुले गुंफली होती. त्यात पद्मजननी गुप्त रूपाने राहत होती. मृद राखडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयाग तीर्थात तळपडणारे जलचर शोभून दिसत होते. मोठमोठे प्रचंड उसळणारे सागर म्हणजे केसांच्या टोकाला बांधलेले डोलदार गोडे होते. ब्राह्मणांनी गुंफलेली मोहन माळ तिने आपल्या गळ्यात घातली होती. जीव आणि शिव हे 2 पक्षी म्हणजे तिचे तेजस्वी असे स्तन युगल होते. ती अखंड सौभाग्यवती असल्यामुळे तिला आपल्या हातात व्रजचूडा घातला होता. तिने तिच्या 10 बोटात 10 बहुमूल्य अशा अंगठ्या घातल्या होत्या आणि 10 अंगठ्या म्हणजे पार्वतीचा भाऊ विष्णू यांचे जणू काही 10 अवतारच होते. तिच्या पायातले पैंजण छुमछुम वाजू लागतात. शंकर आपली समाधी विसरत होते. एक निष्ठभक्त तिच्या पायात जोडवी होऊन राहिले होते. अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा नित्यनेमाने करीत होती. अशाच तऱ्हेने 1 वर्ष संपले. शारदा नित्यनेमाने यथासांग आपल्या व्रताचे पालन करीत होती. 1 वर्ष नंतर नैवेद्य शारदेकडून व्रताचे उद्यापन करून घेतले. 1100 ब्राह्मणाची दापत्य बोलवली. त्यांना भरपूर दक्षिणा, किमती, बहुमूल्य वस्त्र, उंची सोन्या चांदीचे अलंकार देऊन संतुष्ट केले होते. आणि मग त्या दिवशी रात्र झाली. रात्र गुरुजवळून बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत होती आणि मध्यरात्री झाली आणि तेवढ्यात सगळीकडे एकदम भरपूर प्रकाश पडला. नैद्रू ऋषींच्या आंधळ्या नेत्रांनी तो प्रकाश चांगलाच दिसला. त्यांना सुद्धा परत दृष्टी आली. नैद्रू ऋषी आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले. तो आंधळा ऋषी होता, त्याला सुद्धा दृष्टी आली. त्यांनी दोघांनी शारदेचे पाय, देवीचे पाय धरले आणि तेथे प्रकटली भवानी माता. आता भक्त त्या दोघांना दिसत होती. फक्त शारदेला आणि नैद्रू ऋषी आंधळे होते, त्यांना दृष्टी आली. तर या 2 जणांना भवानी माता प्रकटलेली दिसत होती. इतर लोकांना मात्र काहीच दिसत नव्हते. ही त्यांची भक्तीमुळे त्यांना देवी प्रसन्न झाली. त्यांना 2च जणांना इतक्या गर्दीमध्ये देवी दिसत होती. शारदा उभी राहून देवीची मनोभावे प्रार्थना करीत होती. हे जगदंबे भवानी माते, माझ्यासारखा सामान्य स्त्रीला ब्रह्मानंद पदाचा लाभ करून देणाऱ्या अंबे, देवादिदेव गणपतीचे माते, वेदपुराणात सर्वत्र तुझी थोरवी गायलेली तुझी जर कृपा झाली तर जन्मांध असलेल्या व्यक्तीला डोळे येतात. पांगळे असलेले वाऱ्यासारखे अतिशय वेगाने धावू लागतात आणि मुके पोपटेसारखे बोलू लागतात. मूर्ख असलेला पंडित बनतात. पाण्याच्या घारांच्या चिंतामणी बनतात. वाळूची बहुमूल्य अशी रत्ने होतात. संसारातील सर्व प्रकारच्या भयाचा नाश करणाऱ्या, आपल्या भक्ताचे पालन करणाऱ्या, सर्व वेदांना मातृस्थानी असणारा हे भवानी माते, ब्रह्मा आणि इतर सर्व देवही तुझे ध्यान नेहमी करत असतात. हे साऱ्या जगताच्या त्रिदोष आणि त्रिताप हरण करणाऱ्या माझ्या अंबे, जे कोणी तुझे त्रिकाळ ध्यान करतात, जे कोणी तुझा हा कथा ऐकतात, ते सर्व जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतात आणि त्यांना शिवशंकराला 1 फेरी मारण्याचे पुण्य मिळते. शिवशंकराच्या प्रियतमे, सर्व ऐश्वर्य देऊन कल्याण करणारे अंबे, ही अंबीची कथा जो ऐकेल त्याला सर्व ठिकाणी आणि सर्व दिशांमध्ये भरून उरलेली धनधान्य संपूर्ण त्याला मिळेल. शारदेचे मनापासून केलेले कळकळीचे स्तवन ऐकून देवी माता प्रसन्न झाली. अंबा शारदेला म्हणाली, मी प्रसन्न आहे. तुला हवा
देवा तो वर माग. मग नैद्रू ऋषींनी देवीला शारदेच्या आयुष्यात घडलेली सर्व अशा स्थितीही त्यांनी शारदेला दिलेल्या आशीर्वादाची सर्व हकीकत सांगितली आणि विनवले. देवी, माझ्या मुखातून शारदेसाठी जो आशीर्वाद निघाला तो आता तू सत्य कर. तेव्हा देवी म्हणाली, आता आपल्यासमोर असलेली ती जन्माची ती शारदा ती मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती. तिचे नाव भामिनी. हिला एक सवत होती. आपले सर्व प्रकारचे प्रकाश कौशल्य खेचून ब्राह्मणीने आपल्या पतीला सदैव स्वतः जवळच गुंतून ठेवले होते. त्यामुळे हिची सवत मनाने पतीपासून दूर दूर गेली आणि वाईट मार्गाला लागली. भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मन भामिनीवर बसले होते. संधी साधून एकदा त्या झाराने हिचा हात धरला, पण भामिनीला त्याच्या वागण्याचा राग आला. हिचा हात धरला पण भामिनीला त्याच्या वागण्याचा राग आला. त्याचा हात झिडकावून ती रागावून त्याला बरेच शब्द बोलली. त्यावेळी जार आपल्या घरी गेला आणि भामिनीच्या सहवासाचा सारखा ध्यास लागला होता. तिच्या करिता झुरून झुरून शेवटी एक दिवस तो मरण पावला. पतीचे आपल्याकडे लक्ष नाही याचा राग करून भामिनीच्या सवतीने तिला विधवा हो असा शाप दिला. शाप देऊन सवतही मरून गेली. शेवटी तिच्या आयुष्याची दोरी तुटल्यानंतर एक दिवस भामिनीला मृत्यू आला आणि त्यानंतर शारदा म्हणून तिने या घरी जन्म घेतला आणि पूर्वीच्या जाराने सुद्धा ब्राह्मण म्हणून जन्म घेतला. शारदेशी लग्न केले. मागच्या जन्मात त्याच्या मनात राहिलेला सूड घेऊन तोही मरण पावला. हिचा पूर्वजन्माचा भ्राता आताच्या या जन्मात द्रविड देशात आहे. येथून तो देश खूप लांब आहे. हिचा ध्यास घेऊन तोही तेथे सारखा तळमळत आहे. तो शारदेला स्वप्नामध्ये येऊन भोग देईल आणि त्यापासून शारदेला गर्भ राहील. काही दिवसांनी शारदेला एक रूपवान व गुणवान असा पुत्र होईल. मोठा झाल्यावर शारदानंदन नावाने तो विश्वविख्यात होईल. स्वप्नात रतिक्रीडा करून सुद्धा शारदेला त्या द्रविड देशातील ब्राह्मणाला जागृत केलेल्या रतिक्रीडेपेक्षा जास्त सुख होईल आणि बोलून अंबा गुप्त झाली. आणि खरोखरच काही दिवसांनी शारदेला तशी स्वप्ने पडू लागली. ती स्वप्नातच त्या ब्राह्मणाशी रतिक्रीडा करू लागली व त्यातूनच तिला दिवस राहील. तिचे शेजारी पाजारी तिची खूप निंदा करू लागले. सारेच नातेवाईक येऊन तिला सारखे टोचून बोलू लागले. सारे जण उपरोधाने हसून तिची टिंगल करू लागले. कुणी म्हणाले, नाककान कापून हिला हकलून द्या, म्हणे अंबा भेटली. स्वतः जार कर्म करायचे आणि देवीला त्याच्यामध्ये कशाला ओढायचे. तेवढ्यात आकाशवाणी झाली, लोकाहो, कुणीही शारदेला नावे ठेवू नका. माझ्या कृपेने ती गर्भवती झाली आहे. ती खरोखरच पापिनी नाही. अशी ही आकाशवाणी ऐकून दुष्टींची तोंडे कधीच बंद झाली नाही. पण गर्दीला एक धर्मशील वृद्ध म्हणाला, अरे असे उगाच या पोरीला तुम्ही छळू नका. ईश्वरी माया अगम्य आहे. खांबाशिवाय आकाश तोलून धरणारी, पाण्यात पृथ्वीला वर उचलून धरणारी ईश्वरी शक्ती आहे. ती काय हवे ते करू शकेल. आकाशातील चंद्र तारका यांना कोणाचा आधार आहे. परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे. आईच्या गर्भात असणारा इवलासा जीव कसा वाढतो ते कुणी सांगा बरं. फार फार पूर्वी यपकुत नावाचा राजा होऊन गेला. एक दिवस त्याच्या पाण्यात वीर्यखलन झाले. ते पाणी एका वेश्याने सेवन केले. पाण्यातील युपकेतीचे वीर्य तिच्या पोटात गेल्याने तिला दिवस राहिले आणि मग तिला सुंदर पुत्र झाला. विभंडकाचे रेत असेच पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी येऊन एका हरणीने ते पाणी प्राशन केले आणि दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावलेले ऋषी शृंगी तिच्या उदरातून जन्माला आले आणि सत्यवतीला मत्स्यराज पुत्र झाला. महिषासूर राक्षस एका म्हशीच्या पोटी जन्माला आला हे आपणास माहीतच आहे. कित्येक ऋषीच्या केवळ बोलण्याने गर्भ राहिले आहे. रोहिणीच्या पोटी रेवती रमण कसा जन्मला आणि 8व्या सांबाच्या पोटी मुसळ कसे जन्मले, कुंतीच्या पोटी पांडव कसे उत्पन्न झाले, हा सगळा मागील इतिहास लक्षात घ्या. देवीची करणी अगाध आहे. पण त्या सत्वशील अशा वृद्धाच्या बोलण्यावर दुर्जनांचा विश्वास बसला नाही. ते तिची निंदा करतच होते. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, हे मूर्खांनो, शारदेचा आता राहिलेला गर्भ सत्य आहे. जो कोणी तो पापाचा आहे असा म्हणेल त्याच्या जिभेतून असंख्य असे किडे खाली पडतील. हे सर्व खोटे आहे. केवळ कपट नाटक रचले आहे. ती आकाशवाणी ऐकल्यावर एक दुर्जन तरीही असे उद्गारले, पण त्याच्या उच्चारलेले शब्द संपताच एकदम त्याची जीभ चिरली गेली आणि त्याच्या असंख्य किडे खाली पडू लागले. तिचे जन्मलेल्या सर्वांनी हे पाहिले. त्याबरोबर सर्वांची खात्री पटली आणि तो चुपचाप शारदेला शरण गेले. त्यांची तिची क्षमा मागितली आणि मग दिवस भरता शारदेला एक अतिशय सुंदर पुत्र झाला. तो दिसा मासातला चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. शारदेचा पुत्र म्हणून त्याला सर्वजण शारदानंदन म्हणत असे. योग्य वेळी त्याची मुंज झाली म्हणून वेद अभ्यास सुरू केला. 4 वेद त्याने आत्मात केले. शास्त्रे पुराणे यामध्ये तो निष्णात झाला. सर्व विद्या उत्तम प्रकारे पूर्ण झाली. तो एक महान पंडित श्रेष्ठ बनला. पुढे अतिशय महान पूजा करून त्याने शंकराला प्रसन्न केले. एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्रांसह गोकर्णी क्षेत्रीला गेली होती. द्रविड देशाच्या ब्राह्मण शारदेचा मागील जन्मात असलेला आणि स्वप्नात आता ज्यापासून गर्भ राहून शारदानंदन झाला तो होता. तो पतीही यात्रेसाठी तेथे आला होता. त्या दोघांनी एकमेकांना ओळखले. दोघांना अतिशय वाईट वाटले. देवीने सांगितल्याप्रमाणे मग आपल्या उमा महेश्वराच्या
व्रताचे अर्धे पुण्य शारदेने आपल्या पतीला दिले. आपला पुत्र तिने त्याच्या पायावर घातला. त्याच्याजवळ 4 महिने शारदा पतीबरोबर त्याच्या देशाला गेली, पण तेथेही ती अत्यंत व्रतस्थ राहिली. पुढे शारदा नंदन विद्यागुणांनी फार मोठा झाला. आपली आई म्हणजे साक्षात देवी भवानी आहे, ते पिता प्रत्यक्ष शंकर आहे असे मानून तो दोघांची नित्यनेमाने पूजा करीत असे. खरोखर जो मात्या पित्यांची कधीच सेवा करत नाही त्याची विद्या, तप, भाग्य सर्व काही फुकट आहे. आपल्या बायकोच्या माहेरचे नातेवाईक आपल्या घरात येऊन जो आपणास जन्म देणाऱ्या आईवडिलांना त्रास देतो, तो नेहमी कटू शब्द बोलतो, त्यांना खायला अन्न देत नाही, तो कितीही विद्वान असला तरी अपवित्र आहे असे लक्षात ठेवावे. त्याचा आपणास विटाळसुद्धा होऊ नये. चुकूनही कधी त्याला आपल्या स्पर्श झाला तर ताबडतोब सचेल स्नान करावे. तो महादृष्ट मेल्यानंतर नरकात जातो हे निश्चित समजावे. काही दिवसांनी शारदेचा तो द्रविड देशाचा ब्राह्मण पती मरण पावला. आपल्या पुण्याईने तो शिवपदाला जाऊन पोचला. त्याचवेळी शारदेने शंकराचे स्मरण केले आणि आपल्या पतीबरोबर सहगमन केले. तीही पतीपाठोपाठ शिवपदास पोचली. शिवलीलामृत म्हणजे एक दिव्य असे रसायन आहे. ज्या कणी सज्जन व्यक्ती आहे त्यांनाच हे अमृत आवडेल. श्रीधर कवी श्रोत्यांना हात जोडून विनवतात, सर्वांनी अमृत अतिशय आनंदाने प्यावे. जो कोणी हा अध्याय ही कथा शारदेची ऐकेल त्याला 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळेल. त्याच्या घरी सुख संपत्ती, शांती, पैसा आणि घर धनधान्याने भरलेले राहील. कुबेरासारखे धनधान्य मिळेल आणि ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळेल. असे हे शारदेची कथेचे वर्णनचा अध्याय समाप्त झाला आहे मित्रांनो. तर आता आपण पुढच्या अध्यायाला ऐकूया. तर तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कमेंट्समध्ये जय श्री महाकाल करा. तुमचे एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो आणि माझ्या आत्मविश्वासासाठी एक कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. तुम्ही कोणत्या गावाहून कुठून माझी कथा ऐकत आहोत तर नक्की गावाचे नाव कमेंट्समध्ये करा. जय श्री महाकाल.